श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 10 जुलैला म्हणजेच गुरुवारला या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा ही खूप खास आणि विशिष्ट असते। या वर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ असा योग जो आहे तर हा तयार झालेला आहे। गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे। गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरूंचे पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते। या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील अडचणी दुःख दूर होतात आणि योग्य मार्गावरती चालण्यास मदत मिळते। त्याचप्रमाणे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण देवाची पूजा देखील केली जाते, ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी येत असते। आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं। या दिवशी तर स्त्रियांनी व्रत केलं तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते। मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात। त्याचप्रमाणे या दिवशी दान धर्म केल्याने कुंडलीतील ग्रह दोष आणि पितृदोष देखील दूर होतात। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचं स्मरण करावं। आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणं हे अतिशय खूप महत्वाचं असतं। गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ जर ईश्वर कोपला तर वाचू शकतो, परंतु जर गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचू शकत नाही आणि म्हणून गुरूंचा वरद हस्त आपल्यावरती असणं हे खूप महत्वाचं असतं, गरजेचं असतं। गुरुमुळे आपल्याला योग्य तो मार्ग मिळत असतो, ज्ञानाची प्राप्ती होते। यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही दुःख संकटे अडचणी आहेत ह्या देखील नष्ट होत असतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात। तिची पूजा सेवा उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करते। धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता। गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। यामुळे काय होईल, एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि 35 वर्ष धन संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाही। आपल्या घराची मुलांची पतीची कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। गुरुपौर्णिमा 10 जुलैला आहे, तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केव्हाही करू शकता, काहीही अडचण नाही। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता अन्नपूर्णा देवीची पूजा सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे। पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीला काही वस्तू जर आपण अर्पण केल्या तर आपल्यावरती माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होत असते। अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील एक महत्वाची देवी आहे, जी पाहता पार्वतीचे स्वरूप आहे, जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते। तिला पार्वती मातेचं स्वरूप मानून तिची पूजा केली जाते। अन्नपूर्णा देवी पौर्णिमेला तिची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहत असते आणि अन्नधान्याची कमतरता
आपल्याला भासत नाही। गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केल्याने घरातील सर्व दोष हे देखील दूर होत असतात। असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून गुरुवारला करायचा आहे। अन्नपूर्णा माता ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवत असते। आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यही चांगलं राहतं आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होतं। आणि म्हणूनच तुम्ही आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्कीच ठेवली पाहिजे। हातात पळी घेऊन असणारी ही देवी माता पार्वतीची मूर्ती आहे आणि संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य ही माता अन्नपूर्णा देवी करत असते। म्हणूनच दररोज तिची पूजा सेवा आपल्या घरामध्ये करावी आपलं धर्मशास्त्र सांगत असतं। परंतु दररोज आपल्याला तिची पूजा सेवा करणं शक्य होत नाही, म्हणून किमान पौर्णिमेला तरी तिची विशेष पूजा ही आपल्याकडनं जेव्हा झालीच पाहिजे। जेव्हा आपली मुलगी आपलं लग्न करून जेव्हा लग्न करून सासरी जाते त्यावेळी माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिच्या सोबत दिली जाते। याच हेतूने दिली जाते की मुलीने अन्नपूर्णाची पूजा करावी, प्रार्थना करावी। ज्या घरात ती जाईल त्या घरामध्ये ती अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जावी। घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये। जी स्वयंपाक घरात करे तर त्याला रुची यावी। खाल्लेल्या अन्नातून कुणालाही बाधा होऊ नये किंवा घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते। आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर अन्न हे टिकत नसेल, अन्नधान्य जास्त प्रमाणात वाया जात असेल, तर खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, कितीही कष्ट राबून मेहनत करूनही जर घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल, तर तुम्ही हा उपाय पौर्णिमेला आवर्जून करून बघा। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। आपल्या गुरूंची मूर्ती स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये घरातील सर्व देवी देवतांची पूजा सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दिवा सुद्धा लावायचा आहे। देवघरासमोर बसूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे। यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्ये नमः या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र म्हणता येत असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता। यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे। एका प्लेटमध्ये तुम्हाला किंवा वाटीमध्ये ती मूर्ती ठेवायची आहे। अगोदर प्लेटमध्ये एक छानसं स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची। यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे। तांदूळाला तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षता ज्या आहे तर त्या तयार करायच्या आहे। यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने ते तांदूळ घ्यायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे। हे तांदूळ अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला ओम अन्नपूर्णा देव्ये नमः या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की तिच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे। म्हणजेच त्या अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहे। त्यानंतर 1 रुपयाचं एक नाणं तुम्हाला त्या अक्षतांवरती ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये। त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे। त्या 1 रुपयाच्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। लाल फुलं असतील तर लाल फुलं आवर्जून अर्पण करा आणि ही संपूर्ण पूजा तुमच्या देवघरामध्ये करून झाल्यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे। स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला
तुमच्या किचन वरती गॅसच्या शेगडीवरती एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकला हळदी कुंकू 4 डॉट द्यायचे आहे। साईडला 2-2 लाईन सुद्धा ओढायचं आहे। हळदी कुंकू लावायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। घरामध्येच आपल्याला म्हणजेच किचन मध्येच अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिथेच तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर ठेवून द्यायची आहे। त्यानंतर एका व्यवस्थित ईशान्य कोपऱ्यामध्ये जर जागा असेल तर तिथे ठेवा, नसेल तर ईशान्य कोपऱ्या जागा तर मग दक्षिण दिशा सोडून पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड होईल अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला यातले थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। थोडेसे तांदूळ आपल्या साठवणीच्या तांदूळामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि बाकीचे जे काही तांदूळ आहेत तर ते तसेच अन्नपूर्णा देवीच्या ती वाटी जी असते तर त्या ठिकाणी आपण अन्नपूर्णा देवी आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्यामध्ये टाकायचे आहे आणि बाकीचे सर्व उरलेले तांदूळ तुमच्या साठवणीच्या तांदूळामध्ये मिक्स करा। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा जो उपाय आहे तर गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जावा। तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।